लिंकनशायर इलिनॉसमध्ये स्टेब्रिज हॉटेलच्या लॉबीमध्ये आता आपण आहोत. तिसऱ्या मजल्यावरचे रूम नंबर 301 ते 328 या इकडे दाखवलेले आहेत. सगळीकडं दिवे उजळलेले आहेत या मधल्या रूम्स. आपली रूम आहे 322. रूम नंबर 322 कडे जाऊया. इकडं काहीतरी डिझाईनची पोस्टर्स लावलेली आहेत, आजच पाहिलीत मी. फायर एक्सटिंग्विशर आणि ही रूम नंबर 322. इलेक्ट्रॉनिक किल्ली. नेहमीप्रमाणे किल्लीने दरवाजा उघडला. आपण आत गेलो. आत गेल्या डाव्या हाताला टेबल. इथं पण एक दिवा आहे. दिवा आपण लावू म्हणजे उजेड भरपूर येईल. काहीतरी डिझाईन. टेबल, फोन. या इकडच्या बाजूला फ्रीजमध्ये अर्थातच काही नाही, चिवडा आणि एक सफरचंद आहे. 2 सफरचंद आहेत. आज नवीनच शोध लागलेला आहे. वरचा डबल डोअर फ्रीज आपल्या घरच्या सारखाच, पण वरती काहीच नाही. हा मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक शेगडी. इथं बाउलमध्ये चिवडा ठेवलेला. वॉश बेसिन, कॉफी बनवण्याचं मशीन. वरती काही कप्पे आहेत, त्याच्यामध्ये मिठाची बाटली किंवा कॉफी वगैरे ठेवलेलं. भांड, डिशेस, बाउल, प्लेट्स. इथं खाली डिशवॉशर आहे आणि इथं रूम सर्व्हिस असल्यामुळे जे रूम साफ करायला येतात तेच डिशवॉशरमध्ये आम्ही खराब केलेली भांडी टाकून ते धुवून पण काढतात. आम्ही काही विशेष कधी कष्ट घेत नाही. आता समोर खिडकी आहे. खिडकीतनं आपण बाहेर काय दिसतं ते पाहू. बाहेर पाहण्याकरता म्हणून मी हा जरा दिवा बंद करतो. इथला दिवा बंद केल्यावर जर बाहेर पाहिलं तर प्रचंड काळोख दिसेल. इथं खाली AC, सोफा, माझा लॅपटॉप पडलेला. आताच ऑफिसमधनं परत आलोय. समोर TV आहे. वर DVD प्लेअर आहे. बेड साईड लॅम्प. इकडं माझी बॅग पडलेली आहे. बेड आहे. हा टेम्परेचर कंट्रोलर. सध्या टेम्परेचर 78 डिग्री फॅरनहाईट सेट केलेलं आहे. आणि आता एक मजेशीर गंमत म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की मी ऑफिसमधून आलेलो आहे आणि बाहेर काळाकुट्ट अंधार आहे आणि घड्याळात संध्याकाळचे 5:30 पण वाजलेले नाही आहेत. संध्याकाळी 5:30 वाजता ही परिस्थिती आहे. मग अशी म्हणल्याप्रमाणे रूम सर्व्हिस असल्यामुळं रोज येऊन बेड आवरून जातात. नवीन टावेल वगैरे ठेवून जातात. आता इकडं वॉश बेसिन, टावेल. समोरच्या मोठ्या आरशात मी. आज जरा थंडीचा चांगलाच कडाका वाढलेला आहे. इकडं बाथरूम. नवीन टावेल 2-4 रोज ठेवलेले. बाथरूम मध्ये काय बघण्यासारखं नाही आहे. बाथरूमची शेजारी बघण्यासारखी वस्तू आहे. न विसरता आणलेला टंबरेल आणि बाकी जनरल ॲज युजल शॉवर वगैरे. डाव्यात फिरवलं की गरम पाणी, उजव्याला फिरवलं की गार पाणी वगैरे वगैरे. हेअर ड्रायर, डिओज, पावडर, हरणटोळ, दात घासायचा ब्रश, दाढीचं सामान, क्लोजअप. हॉटेलने दिलेली साबणाची फक्त हात धुवायला वापरतो. इकडे एक छोटंसं कपाट आहे. त्यात कपडे अडकवलेले आहेत. इकडे कोपऱ्यात जर नीट पाहिलं तर एक इस्त्री दिसेल जे अजून स्टँडवरनं काढलेलं नाही आहे. आणि हा खाली इस्त्री करायचा स्टँड. हा मोठाच्या मोठा आहे. तो उभा करून ठेवलेला आहे. कपडे धुवायला म्हणून जाण्याकरता एक
बास्केट, त्यात भरून न्यायचे. अस्ताव्यस्त रॅकवर टाकलेले माझे कपडे, 2 स्पेअर उशा. साधारण हॉटेलचा सीन आहे. अजून दिवे लावून काही बरं दिसतं का बघू. थोडंसं रेकॉर्डिंग अजून करू. इकडचा दिवा पहिल्यांदाच लावलेला आहे, बेड साईड लॅम्प. सगळे दिवे लावल्यावर बऱ्यापैकी उजेड पडतं. अशी साधारण एक 15 बाय 15ची रूम असावी, पण त्यात सगळं काही बसवलेलं आहे. AC पासून, डिशवॉशर पासून, बाथटब, बेसिन, रायटिंग टेबल, जनरल सामान ठेवायचं टेबल, माझा ऑलस्टेटचा बॅच, पाकिट, गाडीची किल्ली वगैरे वगैरे. इथे एक जगाचा नकाशा असं दिसून आलेला आहे आणि नकाशात चक्क भारत दाखवलेला आहे. आणि जर नीट पाहिलं, मला माहिती नाही आता नीट याच्यात झूम होतं की नाही, इंडिया दिसतंय आणि वरती हिंदुस्थान असं लिहिण्याचा प्रयत्न केला असावा असं वाटतंय. एकूणच जगाचा नकाशा दाखवताना अमेरिका सोडून बाकीचे सगळे कॉन्टिनेंट दाखवलेले पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे. परत एकदा बाहेरचं दृश्य टिपण्याचा प्रयत्न करू. खिडकी उघडून काही टिपता येते का बघू. खिडकी उघडलेली मी आणि आता बाहेरचा काळाकुट्ट अंधार, म्हणजे साधारण रात्रीचे 12 वगैरे वाजले असावेत एवढा अंधार पडलेला आहे. धन्यवाद.